जातीय समीकरणच ठरवणार बार्शी निवडणुकीचा निकाल। बार्शीची मिनी आमदारकी कोणाच्या खात्यात? बार्शी नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापत चालले असून अंतिम चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे। 42 नगरसेवकांच्या जागांसोबत नगराध्यक्ष पदासाठी होणारी प्रतिष्ठेची लढत आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटामध्ये रंगणार आहे। दोन्ही गटांनी आपापले उमेदवार निश्चित केले असून बार्शीकरांची नजर आता कोणाच्या डोक्यावर सत्ता मुकुट येणार याकडे लागली आहे। बार्शी तालुक्याच्या राजकारणात गेली 3 दशके दोन्ही नेत्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। आमदार दिलीप सोपल यांच्याकडे तालुक्यात आमदारकीचे बळ आहे, तर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाचे नगरपालिका, पंचायत समिती व मार्केट कमिटीवर मजबूत वर्चस्व आहे। म्हणूनच या निवडणुकीतही दोन्ही गट प्रतिष्ठेचा प्रश्न मानून रणसज्ज झाले आहेत। या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा होत आहे ती नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या गटांतराची। माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी काही महिन्यांपूर्वी सोपल गटात प्रवेश केला। या बदलामुळे राऊत गटातील समीकरणे ढवळून निघाल्याचे मानले जाते। सोपल गटाने विश्वास बारबोले यांच्या पत्नी सौ निर्मला बारबोले यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। यामुळे सोपल गटात उत्साहाचे वातावरण आहे। गेल्या पंचवार्षिकमध्ये सोपल गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेऊन लढलेले प्रशांत कथले हे आता राऊत गटात सक्रिय झाले आहे। राऊत गटाने प्रशांत कथले यांच्या पत्नी सौ तेजस्विनी कथले यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे दोन्ही गटातील हे क्रॉस ओव्हर उमेदवार लक्षवेधी ठरत असून त्यांच्या जातीय समीकरणामुळे निवडणुकीचा निकाल ठरू शकतो असा राजकीय मंडळींचा अंदाज आहे।